नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिरण्मय परिमल विश्वास, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर मधला ईसी डिपार्टमेंट मधला 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे। जसं का विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाटतं की इंजिनिअरिंग जे आहे ते फक्त 4 वर्षाचं असते, पण खरं म्हटलं तर इंजिनिअरिंग जे आहे ते 4 वर्षाच्या नंतर सुरू होतं आणि ते सुरू होतं कंपनीमध्ये। आता कंपनीमध्ये प्लेस व्हायची जे आहे स्टेप्स, त्याच्यातलं सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो आहे ॲप्टिट्यूडचा। आता ॲप्टिट्यूड मध्ये सहसा विद्यार्थी हे जे आहे हे मागे पडतात, कारण ॲप्टिट्यूड जे आहे ते जरी आपलं पहिली ते 10वी ह्याच्यातलंच सिलेबस असतं, तरी पण आपलं जे आहे कनेक्शन हे 10वीच्या नंतरच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये एकदम म्हणजे तुटून जातो। तर त्याच्यामुळे आपलं इंजिनियर्सचे जे आहे ना ते ॲप्टिट्यूड मध्ये सहसा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। पण आपल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेजने एक उपक्रम राबवला आहे ॲप्टिट्यूड क्लासेसचा, जो की एक खरं तर खूप चांगली एक उपक्रम आहे आणि ह्याच्याने विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होईल असं मला वाटतं। आणि ह्याच्यासाठी जे टीचर्स आणि जे फॅकल्टीज आणलेले आहे ते खरंच खूप चांगले शिकवतात। ते त्यांच्या एकही असं लेक्चरमध्ये वाटलं नाही की बोर होते किंवा बोर करताय। त्यांचे प्रत्येक सेशन्स जे आहे ते एकदम लाईव्ह, इंटरॅक्टिव्ह आणि क्रिस्प अशा पद्धतीने ते सेशन झालेले आहे। आणि नुसतं त्यांनी हेच शिकवलं नाही की ॲप्टिट्यूड कसा क्रॅक करायचा, पण त्यांनी हेही शिकवलं की जेवढे जास्त प्रश्न आहे ते आपण किती कमीत कमी वेळेमध्ये टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून सॉल्व्ह करू शकतो। आणि ह्यासाठी मी खरंच सोमानी सरांचा आभारी आहे, कारण की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं आहे ॲप्टिट्यूड, तर मला असं खरंच वाटतं की MIT मध्ये मॅक्सिमम मुलं जे आहे, म्हणजे तसं तर प्लेसमेंटचं तर MITचा तर चांगलाच संबंध आहे, खरंच खूप मुलं होतात, पण त्याची जी संख्या आहे ती ह्याच्यानंतर खूप वाढेल असं मला वाटतं। आणि मी दुसरं तर ट्रेनिंग प्लेसमेंट सेलला ही देखील धन्यवाद म्हणू इच्छितो। धन्यवाद।